नमस्कार, व्हॉइस ऑफ वेणुग्रामच्या स्पेशल रिपोर्टमध्ये तुमचं स्वागत आहे। बेळगाव शहरात विकासाचं चित्र मोठं दिसतोय। नवे मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मोठमोठे शोरूम, शहर दिवसेंदिवस प्रगतीपथावर जात आहे। पण या शहरात काही जुने भाग अजूनही मूलभूत समस्यांनी ग्रस्त आहेत। त्यापैकी एक म्हणजे फोर्ट रोड। पूर्ण हा फोर्ट रोडचा रस्ता पूर्ण खराब झालेला आहे। मी आपल्या नगरसेवकांना जाऊन 2 वेळा भेटून आलो आणि सांगून पण आलो की कृपया करून या रोड करून द्यावा। त्या धुळामुळे आमचा लय हाल बेहाल झालेला आहे। आता बघा जवळजवळ 4 वर्ष झाले आता दोन्हीकडनं रोडचा प्रॉब्लेम आहे आम्हाला। त्याकडचं वनवे आणि ह्याकडचं वनवे होतं। खरं ते राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे ह्या दोन्हीकडनं रोड गाड्या सोडायला राजकीय नेते दबावाला असं पोलीस डिपार्टमेंट सांगालेत। येथील खराब रस्त्यामुळे उडणारी धूळ माती सरळ दुकानात शिरते, साहित्य खराब होतंय, व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे आणि आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला आहे। फोर्ट रोड हे वाहनांचे स्पेअर पार्ट्स, फूड आयटम्स आणि विविध दुकानांसाठी प्रसिद्ध आहे। इथे फक्त बेळगावच नाही तर परराज्यातून वाहन दुरुस्तीसाठी आणि स्पेअर पार्ट खरेदीसाठी लोक येतात। पण सध्याची रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे। दुरुस्तीसाठी आलेल्या वाहनांमध्येच या खराब रस्त्यामुळे आणखी बिघड निर्माण होत आहे। धूळ माती सतत रस्त्यावरून उडते आणि दुकानात शिरून मालकांचा नुकसान करत आहे। यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक तोटा तर होतोच आहे, पण आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे। बसव ट्रेडरचे मालक आनंद गुडस यांनी व्हॉइस ऑफ वेणुग्रामची बोलताना सांगितलं, या रस्त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय। अनेक वेळा नगरसेवक आमदारांना सांगितलं, पण आजपर्यंत काही काम झालेलं नाही। माझं नाव आनंद गुडस आहे। मी या फोर्ट रोडचा व्यापारी आहे। आमच्या इकडे दुकान आहे शिव बसव ट्रेडर्स म्हणून। गेल्या 3 महिन्यापासून जवळजवळ गणपती झाल्यानंतर काय मोठा पाऊस चालू झाला तेव्हापासून आमचा फोर्ट रोडमध्ये पूर्ण हा फोर्ट रोडचा रस्ता पूर्ण खराब झालेला आहे। मी आपल्या नगरसेवकांना जाऊन 2 वेळा भेटून आलो आणि सांगून पण आलो की कृपया करून या रोड करून द्यावा। त्या धुळामुळे आमचा लय हाल बेहाल झालेला आहे। म्हणजे आमच्याकडे खाद्याचा व्यापार आहे आणि बाकी सगळे ऑटोमोबाईलचे व्यापारी आहेत। सगळ्यांच्या दुकानामध्ये धुळाचा राज साम्राज्य येऊन गेलेला आहे आमच्या फोर्ट रोडमध्ये। आणि ट्रॅफिक जाम पण एवढा असते इकडं 24 तासामध्ये जवळजवळ 18 तास इकडे आमच्या फोर्ट रोडला ट्रॅफिक जाम असते। आता तुम्ही लाईव्ह पण बघू शकता की आमच्या हालत फोर्ट रोडची अशी काय आहे। कारण काय दोन्हीकडनं पोलिस गाड्या सोडाले तिकडं, त्यामुळे गाड्या पण जातात आणि धूळ पण लय उडाले इकडं। म्हणून मी आमच्या सिटिंग MLA राजू शेठ साहेबांना पण जाऊन सांगून पर्सनली जाऊन त्यांना हे सगळं व्हिडिओ दाखवून आलो की साहेब आम्हाला रोड करून द्या। कारण अजूनपर्यंत त्यांनी पण इकडे लक्ष दिलेलं नाही आहे आणि आमचे कॉर्पोरेटर साहेब पण इकडे लक्ष दिलेलं नाही। आता मी व्हॉइस ऑफ वेणुग्रामच्या माध्यमातून आमच्या दोन्ही कॉर्पोरेटर साहेबांना आणि आमचे MLA साहेबांना रिक्वेस्ट करतो की फोर्ट रोडचा व्यापाऱ्यांचा तुम्ही त्रास बघा। फोर्ट रोडचे व्यापारी आमच्या बेळगावच्या डेव्हलपमेंटमध्ये भरपूर टॅक्स देतात, कॉर्पोरेशनला भरपूर टॅक्स देतात आणि सेल्स टॅक्स पण देतात, GST आणि इन्कम टॅक्स पण भरपूर देतात आमच्या फोर्ट रोडचे व्यापारी। तुम्ही काढून बघू शकता आमच्या फोर्ट रोडच्या व्यापारीचं काय योगदान आहे समाजाला आणि सरकारला। म्हणून तो कृपया करून आमचा टॅक्स आम्हाला तुम्ही वापरा म्हणून आमच्याकडनं एक विनंती आम्ही करत आहोत। या भागात नो एंट्री बोर्ड असूनही वाहने दोन्ही बाजूने ये-जा करतात, त्यामुळे ट्रॅफिकचा गोंधळ वाढलेला आहे। व्यापाऱ्यांची स्पष्ट मागणी आहे, हा रस्ता तातडीने दुरुस्ती करावा आणि हा भाग वन वे करावा। याच भागात नो एंट्री बोर्ड असूनही दोन्ही बाजूनी वाहने ये-जा करतात, त्यामुळे ट्रॅफिकचा गोंधळ वाढला आहे। व्यापाऱ्यांची मागणी स्पष्ट आहे, रस्ता तातडीने दुरुस्त करा आणि हा भाग वन वे करा, जेणेकरून वाहतूक सुरळीतपणे चालेल। हे रोड सिंगल रोड आहे, तरी दोन्हीकडनं ट्रॅफिक चालू आहे। त्या एका बाजूला नो एंट्रीचा बोर्ड लावलेला तरी व्हेकल सुटून येतात। होय साहेब, आता बघा जवळजवळ 4 वर्ष झाले आता दोन्हीकडनं रोडचा प्रॉब्लेम आहे आम्हाला। त्याकडचं वनवे आणि ह्याकडचं वनवे होतं। खरं ते राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे ह्या दोन्हीकडनं गाड्या सोडायला राजकीय नेते दबावाला असं पोलीस डिपार्टमेंट सांगालेत।
ऍक्च्युली पोलीस डिपार्टमेंटचं काम ह्याच्यामध्ये चूक नाही असं वाटतंय, कारण त्याला आम्ही 10 वेळा जाऊन रिक्वेस्ट करून आलेलो की वन वे करा म्हणून. वन वे करतात, 1 दिवशी 2 दिवशी करतात, तिसऱ्या दिवशी जाऊन कोण तर राजकीय पुढारी जाऊन तिकडं इंटिमेशन देतात की रोड हे वन वे बंद करा म्हणून. नंतर तरी तिकडं वरना प्रेशर येऊन तरी वन वे चालू करायलेत. कृपया करून पोलीस कमिशनर साहेब आमचे बेळगावचे जे नवीन कमिशनर साहेब आलेत त्यांनी लई इच्छुक आहेत ट्रॉफिक बद्दल, कृपया करून हे वन वे करून द्यावा असं मी कमिशनर साहेबांकडे विनंती करत आहे. फोर्ट रोडची ही बाब आता केवळ मार्केटची समस्या राहिलेली नाही, तर हा प्रश्न शहराच्या सिस्टमचा, प्रशासनाचा प्रामाणिकपणाचा आणि स्मार्ट सिटीच्या खऱ्या अर्थाचा आहे. बेळगावला स्मार्ट सिटीचा दर्जा आहे. स्मार्ट रस्ते, स्मार्ट ड्रेनेज, कागदावर सर्वच आहे, पण जमिनीवर चित्र अगदी उलट दिसतोय. उद्योजक, दुकानदार आणि इथून जाणारी सामान्य जनता दररोज यातून त्रास सहन करत आहेत. नागरिक आणि व्यापारी एकच मागणी करत आहेत, या रस्त्याची समस्या तातडीने सोडवावी. आता बघायचं प्रशासनाला हा आवाज कितपत ऐकू येतं आणि फोर्ट रोडला खऱ्या अर्थाने स्मार्ट बनवण्यासाठी कधी पावले उचलले जातील. तर मित्रांनो, ही होती फोर्ट रोडची वस्तुस्थिती. पुढच्या वेळी भेटूयात एका नवीन भागात एका नवीन प्रश्नासोबत. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा वॉइस ऑफ टेलिग्राफला.